लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांना वेध लागत आहेत विधानसभेच्या निवडणुकीचे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सध्या तरी जाहीर झाला नसला तरी त्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जोरात तयारी करत आहेत। इकडे सोलापुरात काँग्रेस पक्षाने देखील मोठी तयारी विधानसभेच्या निवडणुकीसाठी केलेला पाहायला मिळत आहे। काँग्रेसकडून जाहीररित्या 11 मतदारसंघातून म्हणजे सोलापूर जिल्ह्यात जे 11 विधानसभा मतदारसंघ आहे त्यातून जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्याकडून इच्छुकांची उमेदवारी मागणीचा अर्ज काँग्रेस भवनकडे दाखल करा असं एक आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्या आव्हानानुसार आता सोलापूर जिल्ह्याच्या 11 विधानसभा मतदारसंघातून जे इच्छुक आहेत काँग्रेसकडून त्यांनी आपापली उमेदवारी मागणीचा अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सादर केलेला आहे। खास करून सोलापूर मधील जे महत्त्वाचे जे मतदारसंघ आहे, शहर मध्य असेल, दक्षिण विधानसभा मतदारसंघ असेल किंवा शहर उत्तर असेल, यातून मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भात काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत चेतन नरोटे यांनी माहिती दिलेली आहे। नेमका आता आपण 3 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊया। त्यामध्ये 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये कोण कोण उमेदवारी मागणी केलेली आहे, कोण इच्छुक आहेत, त्यांची जी नावे आहेत ती काँग्रेस भवनकडून जाहीर करण्यात आलेली आहे। आज उमेदवारी मागणीचा शेवटचा दिवस होता। 249 शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी स्वतः इच्छुक असल्याचं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यानंतर माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यानंतर माजी महापौर आरिफ शेख, रियाज हुंडेकरी, फिरदौस पटेल, देवेंद्र भंडारे, अंबादास करगुळे, जुबेर कुरेशी, शकील मौलवी, रुस्तुम कंपली, हासिब नदाफ, मैनुद्दीन शेख, प्राध्यापक आसिफ इक्बाल सर, रियाज सय्यद, सुधाकर बनसोडे, ऍडव्होकेट राहुल ओहोळ, शौकत पठाण आणि महबूब शेख एमडी या 18 जणांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागणीचा अर्ज काँग्रेस शहराध्यक्ष यांच्याकडे दाखल केलेला आहे। आणि त्यानंतर 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा, खरं म्हणलं तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून शहर उत्तरवर दावा करण्यात आलेला आहे। तरी देखील काँग्रेसकडून जे इच्छुक शहर उत्तरसाठी इच्छुक आहेत त्यांच्याकडून देखील उमेदवारी मागणी अर्ज मागवण्यात आले होते। त्यामध्ये 7 जणांनी शहर उत्तरसाठी काँग्रेस भवनकडे उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केलेला आहे। त्यामध्ये काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले, उदय शंकर चाकोते, सुनील रसाळे, सुशील बनपट्टे, राजन कामत, सातलिंग षटकार आणि सुदीप चाकोते या 7 जणांनी शहर उत्तरसाठी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केलेला आहे। त्यानंतर सर्वाधिक दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागणी काँग्रेस भवनकडे झालेली आहे। त्यामध्ये कोण कोण आहेत त्याची नावं मी वाचून दाखवतो। माजी आमदार दिलीप माने, बाळासाहेब शेळके, मौलाली बाशुमिया सय्यद उर्फ बाबा मिस्त्री, सुरेश हसापुरे, महादेव कोगनुरे, अशोक देवकते, सुभाष चव्हाण यांनी अर्ज प्रदेश कमिटीकडे दाखल केलेला आहे। हरीश पाटील, फिरदौस पटेल, जाफरताज पाटील, शालिवान सिद्धराम माने देशमुख, प्राध्यापक भोजराज पवार, विजयकुमार हत्तुरे, प्रशांत कांबळे, काजी रफिक, चिदानंद सुंटे, रजाक मुजावर, सुदीप चाकोते आणि रुकया बानो बिराजदार अशा 19 जणांनी दक्षिण विधानसभेसाठी उमेदवारी मागलेली आहे। त्याचबरोबर पंढरपूर असेल, इतर मतदारसंघासाठी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काँग्रेस पक्षातर्फे जाहीर आवाहन करण्यात आलेलं होतं की आपण ज्या मतदारसंघासाठी इच्छुक आहात तो उमेदवारी अर्ज काँग्रेस भवनकडे दाखल करा। आणि आज शेवटचा दिवस होता। जवळपास 50 पेक्षा जास्त विविध मतदारसंघातून इच्छुकांनी आपला उमेदवारी मागणीचा अर्ज चेतन नरोटे जिल्हा काँग्रेस कमिटी किंवा प्रदेशकडे सादर केलेला आहे। एकंदरीत याचा जर आढावा घ्यायचा झाला तर दक्षिण मधून सर्वाधिक इच्छुक आहेत, त्यानंतर शहर मध्य मधून इच्छुक आहेत, त्यानंतर उत्तर मधून इच्छुक आहेत। या सर्व प्रकारावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी काय माहिती दिली आहे पाहूयात। अर्ज जवळपास 53 अर्ज शहरातनं आलेले आहेत। दक्षिण तालुक्यातनं जवळ 21 लोकांनी या ठिकाणी उमेदवारी मागितलेल्या आहे। मध्यमधून 19 लोकांनी या ठिकाणी उमेदवार मागितलेले आहे। शहर उत्तरमधून 8 लोकांनी उमेदवार मागितले आणि टोटल माझ्याकडे जे आकडा आहे जिल्ह्यातला मोहोळमध्ये 3 मागितले आहेत, त्यानंतर माढामध्ये 2 लोकांनी मागितले आहेत, त्यानंतर पंढरपूर मंगळवारीतून 3 आहेत। हे सगळं आकडा बघितलं तर 56 ते 58 लोकांची या ठिकाणी आजपर्यंत मागणी झाली आहे।
लोकसभेदार झाल्यानंतर ज्या पद्धतीने राज्यात एक 16 खासदार काँग्रेसचे आले आणि महाआघाडीला यश मिळालं, 34च्या आसपास महाआघाडी आमची काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी, तर एक प्रचंड लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. भारतीय जनता पार्टी एक बॅकफुटवर जाताना दिसत आहे. कालचा जो सर्वे झाला आहे त्या ठिकाणी फक्त 65 भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामध्ये आमदार दाखवतात. म्हणजे थम्पिंग मेजॉरिटीने काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी इथे येतं असं दिसतं. मी 15 दिवसामध्ये लोकांचा उत्साह बघितला, गर्दी बघितली, प्रचंड अशी गर्दी काँग्रेस भवनमध्ये आहे. लोकांची मागणी आहे आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने ते या ठिकाणी खासदार झाले त्याप्रमाणे लोकांमध्ये एक प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. आणि बघताय की आता जवळजवळ मध्य असेल, दक्षिण असेल, उत्तर असेल, या ठिकाणी प्रचंड अशी काँग्रेस पक्षाकडे मागणी आली आहे. आणि त्यामुळं आज लास्ट दिवस आहे आणि लास्ट दिवस आजच्या अखेर जवळजवळ 56 लोकांनी ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे. सर्वाधिक अर्ज कुठल्या सर्वाधिक अर्ज दक्षिण तालुक्याने 21 अर्ज केलेले आहेत. या अर्जाचं पुढं काय होणार, म्हणजे तुमच्या हे पक्षीय सर्व पातळीवर? अर्ज मी आदरणीय एक कॉपी नाना पटोले साहेब प्रदेशकर देणार आहे, दुसरी कॉपी शिंदे साहेबांना, तिसरी कॉपी प्रणिता शिंदे आणि माझ्याकडे कॉपी ठेवणार आहे. आणि मग प्रदेशवर जेव्हा हे सगळं बघितलं तेव्हा तिथं हे सगळे आमचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी चर्चा करून पुढं प्रोसेस जे आहे ते फॉलो होणार आहे.